वेलकम टू सहज शिक्षा लर्निंग ॲप। मी दीपक आणि आज आपण आपला 8वा पाठ सुरू करतोय, ज्याचं नाव आहे आपली अस्थि संस्था आणि त्वचा। आपली अस्थि संस्था व त्वचा याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टींचा अभ्यास करायचा आहे। कोणत्या कोणत्या? पहिले म्हणजे अस्थि संस्था आणि दुसरं म्हणजे त्वचा। आपण मानवी शरीरातील ज्या काही वेगवेगळ्या अस्थि आहे, अस्थि म्हणजे हाडं, त्या हाडांचा आणि त्या हाडांची मिळून जी संस्था आहे त्या अस्थि संस्थेचा आणि त्वचेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आपण मागच्या वर्षी आपल्या शरीरामधले वेगवेगळ्या ज्या काही इंद्रिय संस्था आहे त्या वेगवेगळ्या इंद्रिय संस्थांचा आपण ओळख मागच्या वर्षी आपण करून घेतलेली आहे। मग त्याच्यामध्ये आपण बघितलंय की बाबा पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे। या संस्था आपल्या शरीरामध्ये आहे आणि या संस्था कशापासून बनलेल्या आहे? या संस्था वेगवेगळ्या इंद्रियांपासून बनलेली आहे आणि ही जी वेगवेगळी इंद्रिय आहे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या पोकळ्यांमध्ये ती स्थित आहे, त्या ठिकाणी ती स्थिरावलेली आहे। मग कोणकोणत्या पोकळ्या आहे आपण बघितलं? उरो पोकळी आहे, उदर पोकळी आहे। अशा वेगवेगळ्या पोकळ्यांमध्ये ही जी इंद्रिय आहे ही इंद्रिय आपल्या शरीरामध्ये आहे आणि या सगळ्या इंद्रियांची मिळून एक संस्था तयार होत असते। मग ती पचन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था असेल। अगदी त्याच पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही वेगवेगळी हाडं आहे त्या सगळ्या हाडांची मिळून आपली एक अस्थि संस्था सुद्धा तयार होत असते। त्या अस्थि संस्थेचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे की अस्थि संस्था म्हणजे काय आहे? तर आपल्या शरीराच्या मध्ये असणारी वेगवेगळी हाडं आणि त्या हाडांची मिळून एक रचना तयार होते। त्या सर्व हाडांची मिळून जी रचना तयार होते आपल्या शरीरामध्ये त्याला आपण आपल्या हाडांचा सांगाडा असं म्हणतो। आणि हा जो आपल्या हाडांचा सांगाडा आहे हा आपल्या हाडांचा सांगाडा आपल्या शरीराला आकार देतो, आपल्या शरीराला आधार पुरवतो। वेगवेगळे जे काही अवयव आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी इंद्रिय आहे त्या इंद्रियांना आधार देण्याचं आणि आपल्या शरीराला आकार देण्याचं महत्वाचं काम हा सांगाडा करतो। जी वेगवेगळी इंद्रिय आपल्या शरीराच्या आतमध्ये आहे त्यांचं संरक्षण करण्याचं महत्वाचं कार्य सुद्धा हा जो सांगाडा आहे हा सांगाडा आपल्या शरीरामधला करत असतो। तो हाडांपासून किंवा अस्थिंपासून बनलेला असतो। मग कधी कधी एखाद वेळेस आपण पडतो, खेळताना म्हणा किंवा कुठे अचानकपणे आपला अपघात होतो आणि यावेळेस कधीतरी आपला अस्थिभंग झालेला आहे किंवा आपला हाड जे आहे ते हाड मोडलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं। ते जे हाड मोडणं आहे त्याला आपण अस्थिभंग असं म्हणतो। अस्थि म्हणजे हाड आणि भंग म्हणजे तुटणे किंवा हाड तुटणे किंवा अस्थिभंग होणे असं आपण त्याला म्हणतो। आता ह्या ज्या अस्थिभंग होतात, हे अस्थिभंग जेव्हा होतात तेव्हा जो भाग आहे किंवा जो हाड तुटलेला आहे किंवा त्याचा भंग झालेला आहे त्या ठिकाणी सूज येते आणि तीव्र वेदना आपल्याला व्हायला लागतात। तीव्र वेदना आणि सूज त्या ठिकाणी यायला लागते। मग समजा जर का अस्थिभंग झाला तर काय करायचं? तर सगळ्यात आधी ज्या ठिकाणी किंवा ज्या भागामध्ये हा अस्थिभंग झालेला आहे, तीव्र वेदना होत आहेत, सूज आलेली आहे, त्या भागाची हालचाल होणार नाही याची काळजी आपण सर्वात आधी घेतली पाहिजे आणि त्वरित आपण दवाखान्यामध्ये गेलं पाहिजे की जिथे हे अस्थितज्ञ असतील। आता अस्थितज्ञ म्हणजे जे डॉक्टर लोक आहेत जे अस्थिभंगावरती उपचार करू शकतील। मग सर्वात आधी जेव्हा आपण दवाखान्यामध्ये जातो तेव्हा ह्या ज्या ठिकाणी आपला अस्थिभंग झालाय, आपल्याला तीव्र वेदना होत आहेत, सूज येते आहे, त्या ठिकाणचं क्षकिरण प्रतिमा आपण घेतली पाहिजे, ज्याला आपण एक्सरे असं म्हणतो। ते एक्सरे न फोटो काढला पाहिजे किंवा त्याला क्षकिरण प्रतिमा आपण म्हणतो। ते क्षकिरण प्रतिमा आपली काढली पाहिजे, त्या भागाची काढली पाहिजे। कारण त्या भागामध्ये जर आपण ही क्षकिरण प्रतिमा काढली तर नेमकं हाड जे आहे ते नेमकं कुठे भंग झाला आहे किंवा त्याचं अस्थिभंग नेमका कुठे झालेला आहे आणि किती प्रमाणामध्ये झाला आहे तो आपल्याला या क्षकिरण प्रतिमेमध्ये लक्षात येतं। आता हे जे क्षकिरण प्रतिमा आहे याचा शोध विल्यम रंटजेन
विल्यम रॉन्टजेन यांनी या क्ष किरण प्रतिमेचा शोध लावला होता। तर अशा पद्धतीने जेव्हा आपण क्ष किरण प्रतिमा काढू तेव्हाच आपल्याला हाड नेमकं कुठे मोडलेलं आहे, अस्थिभंग नेमका कुठे झालेला आहे ते लक्षात येईल आणि त्याच्यावरती आपल्याला उपाय करता येईल, त्याच्यावरती आपल्याला उपचार करता येतील। तर या पद्धतीने आपण वेगवेगळ्या इंद्रिय संस्था, त्यातली आपली महत्वाची असणारी अस्थि संस्था, त्या अस्थि संस्थामध्ये होणारा अस्थिभंग आणि त्याची क्ष किरण प्रतिमा इथे बघितली। या पाठामध्ये आपल्याला या अस्थि संस्थेचा अभ्यास करायचा आहे। म्हणजे काय अभ्यासायचा आहे, तर आपले जे अस्थि आहे त्यांचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का, त्या अस्थि संस्थेचं काही महत्वाचं कार्य आहे का, त्याच्यानंतर ते जे अस्थि आहेत त्या दोन अस्थि एकमेकांना जोडले जातात किंवा दोन हाडं एकमेकांना जोडले जातात, त्या ठिकाणी जो सांधा तयार होतो ते सांधे कसे आहेत, त्यांची रचना कशी आहे, त्यांचं कार्य काय आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे। आणि मग आपल्याला त्वचेचा अभ्यास करायचा आहे। आपली जी त्वचा आहे त्या त्वचेचे वेगवेगळे थर कोणते आहे आणि त्या त्वचेची रचना नेमकी कशी असते, त्या त्वचेचं नेमकं आपल्या शरीरामध्ये कार्य काय आहे आणि वेगवेगळे घटक जे या त्वचेमध्ये आहे त्यांचं नेमकं कार्य कशा पद्धतीने चालतं ते आपल्याला या पाठामध्ये समजून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपण इंद्रिय संस्था आणि अस्थिभंग यांचा अभ्यास केला। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता वेगवेगळे हाडांचे प्रकार बघणार आहोत। आपल्या शरीरामध्ये असणारे हाडांचे वेगळे वेगळे प्रकार ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। धन्यवाद।